लक्षवेधी क्रमांक 2 अमित गोरखे मंत्री आहेत का? हाँ ठीक है, अमित गोरखे. सभापती महोदय, लक्षवेधी क्रमांक सूचना क्रमांक 639 द्वारे या ठिकाणी मी लक्षवेधी सूचना मांडतोय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मंत्री महोदय, लक्षवेधी क्रमांक 2 वितरित केल्याप्रमाणे लक्षवेधी क्रमांक 2 नुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागात सन 2008 पासून ते 2025 पर्यंत प्रोबिटी टेक 9 सर्व्हिसेस कंपनी सॉफ्टवेअर व देखभालीचे काम पाहणे व त्यांचा 17 वर्षाचा अनुभव असणे. प्रोबिटिक 9 विकसनशील देखभाल खर्च 5 वर्षाकरिता अंदाजे 10 कोटी रुपये आहे. अनुभवी संस्था असतानाही GIS ERP च्या दृष्टीने 112 कोटी ही वेगळी निविदा का काढण्यात आली? एटॉस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि तत्सम कंपनीला काम मिळून 4 वर्ष झाली, अजूनही लाईव्ह कार्यक्रम नसताना त्या ठिकाणी 60 कोटी रुपये ऍडव्हान्स का देण्यात आले? त्याचबरोबर माझा पुढचा प्रश्न आहे की अतिशय संवेदनशील हा डाटा आहे, त्याच्या दृष्टीने आपण गोपनीयता बाळगली आहे का? आणि यांचं काम चालू नसतानाही 92 कोटीचा आपण या कंपनीला दंडही मारलेला आहे. तर या कंपनीला आपण काळ्या यादीत टाकलंच पाहिजे, टाकणार आहात का, त्याची चौकशी करणार आहात का, याविषयी मंत्री महोदयांनी सांगा. सभापती महोदय, या प्रॉबिटी सॉफ्टवेअरचं जे सॉफ्टवेअर होतं ते या महानगरपालिकेने 2008 ते 2018 ला घेतलेलं. त्याच्यानंतर सभापती महोदय 2019 ला जेव्हा स्मार्ट सिटी ची योजना आली त्यावेळेस सभापती महोदय 2019 ला एटॉस इंडिया या कंपनीला हे कॉम्प्युटरायझेशनचं सगळं काम दिलं. ह्याच्यामध्ये हे इंटरग्रेटेड सगळे जे विभाग आहेत महानगरपालिकेचे ते इंटरग्रेटेड करण्याचं काम होतं. पहिलं जे सॉफ्टवेअर होतं ते त्याच्या खात्याप्रमाणे वेगळ्या प्रकारे वेगळं सॉफ्टवेअर प्रत्येक खात्यामध्ये होतं. हे इंटरग्रेटेड केल्यामुळे सगळे विभाग याच्यामध्ये जवळजवळ 35 लेअरचं हे सॉफ्टवेअर आहे की ज्याच्यामध्ये ही माहिती घेता येते. सभापती महोदय, याच्यामध्ये केंद्राचा 50%, महानगरपालिका 25% आणि राज्याचा 25%चा निधी आहे. ह्याच्यामध्ये जसं सदस्यांनी विचारलं की ते सॉफ्टवेअर असताना हे का घेतलं, तर त्याच्यामध्ये 4 ते 5 कारणं आहेत सभापती महोदय. की जे पहिलं जे सॉफ्टवेअर होतं ते इंटग्रेटेड नव्हतं, प्रत्येक विभागाचं त्याचं वेगळं सॉफ्टवेअर होतं. ह्या विभागामध्ये GI टेक्नॉलॉजी जी आहे ती पहिल्या सॉफ्टवेअरमध्ये नव्हती, ती ह्याच्यामध्ये आहे. 320 लेयर्स याच्यामध्ये, म्हणजे 320 लेयर्सवर हे सॉफ्टवेअर काम करतं, ते आधीच्या ह्याच्यामध्ये नव्हतं. आधीच्या सॉफ्टवेअरमध्ये सभापतीमध्ये डॉक्युमेंट मॅनेजमेंटची सिस्टीम नव्हती, ती ह्याच्यामध्ये आहे. आज आपण सगळे बघतो की सगळ्या विभागामध्ये ऑफिसची गरज असते, त्याच्यानुसार हे केलेलं आहे. दुसरी गोष्ट सभापती महोदय, जी प्रॉपर्टी टॅक्सचा जो सर्वे होता, जो 3D सर्वे यानुसार केला गेला, जवळजवळ 5.5 लाख लोकांचा सर्वे यामधनं केला गेला सभापती महोदय. दुसरा त्यांचा प्रश्न होता सभापती महोदय की ह्या सॉफ्टवेअरमुळे गोपनीयतेचा काय विषय आहे. सभापती महोदय, हे सॉफ्टवेअर जेव्हा घेतलं त्यावेळेस ह्याच्यामध्ये जसं डिजिटल सिग्नेचर वगैरे आणि प्रत्येकाचं डॅशबोर्ड वेगळा आणि त्याचं लॉग इन वेगळं असं असल्यामुळे सभापती महोदय याच्यात गोपनीयता सिक्रेसीचा खूप विचार केला गेलेला आहे सभापती महोदय. दुसरी गोष्ट की आपण ज्या वेळेस त्यांना 3 वर्षाचं सभापती महोदय, हां नाही, त्यांचे 3-4 प्रश्न आहेत ना. 3 वर्षाचं जे त्यांना डेव्हलपमेंटचे दिले होते तो May 25 ला ते कंप्लीट काम पूर्ण होतंय. मीन टाइम जसं ॲग्रीमेंट होतं तसं आपण 92 लाखाचा दंड त्यांच्याकडनं वसूल केलाय सभापती. सत्यजितजी बोला. सभापती महोदय, जे उत्तर मंत्री महोदयांनी दिलेलं आहे, मला असं वाटतं की विभागाने किंवा महापालिकेने मंत्री महोदयांची दिशाभूल करण्याचं काम याच्यामध्ये केलेलं दिसतंय.
सभापती महोदय, स्मार्ट सिटीसाठी हा प्रकल्प केला, त्याला 50% केंद्र वगैरे ते सगळं मान्य आहे. परंतु मूळ प्रश्न असा आहे, अपग्रेड करण्यासाठी हे सॉफ्टवेअर वापरलंय हे पण मान्य आहे. परंतु याच्यामध्ये ज्या कंपन्यांना काम दिलेलं आहे त्या कंपन्या खरंच त्याच्या योग्य आहेत का, हा पहिला मुद्दा आहे. शिंदे साहेब, माझी विनंती आहे थोडंसं. सभापती महोदय, याच्यामध्ये ॲटॉस इंडिया जी कंपनी आहे ती अतिशय नावाजलेली कंपनी आहे. ती जगातली टॉपची सॅप मधली SAP मध्ये ERP मध्ये काम करणारी कंपनी, त्याच्याबद्दल शंका नाही. पण तिला नॅसेंट इन्फो टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड ह्या गुजरातच्या कंपनी बरोबर जेवी का करावा लागला? याचा अर्थ असा आहे की हे काम जे आहे ते ॲटॉस करत नाहीये, तर नॅसेंट करतीये आणि त्यांनी फक्त ॲटॉसचं क्रेडेन्शियल्स वापरण्याचं काम केलेलं आहे, असा माझा स्पष्ट आरोप सभागृहाच्या माध्यमातून मंत्री महोदय आपल्याकडे आहे. आणि ह्याचं अजून एक माहिती आपल्या माहितीसाठी सांगतो मंत्री महोदय, की या नॅसेंट कंपनीचं शेअर कॅपिटल जे आहे, पेडअप कॅपिटल, फक्त 10 लाख रुपयाचं पेडअप कॅपिटल असलेल्या कंपनीला आपण 112 कोटी रुपयाचं टेंडर देतो. मला असं वाटतं कुठंतरी याच्यामध्ये फार मोठा विरोधाभास सभापती महोदय आहे. आणि हेच एक कारण आहे की 19 जानेवारी 2021 ला दिलेला वर्क ऑर्डरचं 2 वर्षासाठीची वर्क ऑर्डर होती आणि आज 5 मार्च 25 पर्यंत देखील, म्हणजे आज किती आता 20 मार्च 25 पर्यंत देखील, 22 मार्च 25 पर्यंत देखील आजपर्यंत ते काम फक्त 70% पूर्ण झाल्याचं तुमच्याच उत्तरात म्हणलेलं आहे. मग 2 वर्ष डिले झाल्याचा 1 कोटी दंड पण आपण केलेला आहे. मग आपण असा दंडच करत राहणार आहात का? स्मार्ट सिटीचं जे माननीय पंतप्रधान मोदीजींनी 50% पैसे देऊन आपल्याला ही योजना करायला दिलेली आहे, आपण माननीय पंतप्रधानांचे स्वप्न कधी साकारणार आहे की नाही, की 5-5 वर्ष आपण एकच सॉफ्टवेअरचं काम करत स्मार्ट सिटी राहणं, म्हणजे स्मार्ट सिटी करण्याचं जे सॉफ्टवेअर आहे ते स्मार्ट काम करत नाही अशी पद्धत आहे. आणि म्हणून मंत्री महोदय, माझी आपल्याला स्पष्ट विनंती आहे की यामध्ये 100% काही ना काही घोटाळा झालेला आहे. ही डेडलाईन जी आहे ती 2 वर्षाची असताना 4-4 वर्ष काम होत नाही. अकार्यक्षम असलेल्या कंपनीला हे काम दिलेलं आहे, अनुभव नाही अशा कंपनीला हे काम दिलेलं आहे. आणि हे मोडेस ऑपरेंडी आहे की एका चांगल्या कंपनीचा अनुभव वापरायचा आणि छोट्या कंपनीने काम घ्यायचं. म्हणून याची चौकशी झाली पाहिजे. ही चौकशी आपण करणार का? आणि चौकशी करून बैठक याच्या संदर्भात आपण एक लावणार का? जसं पहिल्यांदाच उत्तर दिलं सभापती महोदय, तसं या सॉफ्टवेअर संबंधी जे काय होतं ते मी सांगितलेलं आहे. निविदेतच जॉईंट व्हेंचरची तरतूद होती सभापती महोदय, म्हणून जॉईंट व्हेंचर केलेलं आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की 3 वर्षाची डेव्हलपमेंटसाठी त्यांना दिला होता वेळ, म्हणजे 24ला पूर्ण होणं गरजेचं होतं. त्यांना 96 लाखाचा दंड आकारलेला आहे आणि आत्ता 25 मेला आपण त्यांना पूर्ण काम ते आपल्याला करून देणार आहे सभापती. सभापती महोदय, याच विषयात मला मंत्री महोदयांना विचारायचं आहे की आत्ताच जसं माननीय आमदारांनी सांगितलं, याची चौकशी लावून आपण चौकशी लावणार आहोत का, बैठक लावणार आहे का, दोषी अधिकारींवर कारवाई करणार आहोत का? मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की अनुभव नसताना जेवी करून जर एवढं आपण काम देतो आणि त्यांना परत 92 कोटी रुपये त्यांना आपण दंड आकारतोय, परत यांनी काम नाही केलं तर हे काम जुन्या कंपनीला अथवा दुसऱ्या कंपनीला आपण देणार आहोत का? सभापती महोदय, प्रश्न उद्भवत नाही. त्यांचं काम पूर्ण होत आलेलं आहे. 25 मेला ते देणार आहेत.